मंडळी, हे आमच्या गावातले तुकाराम आजोबा. आज आमच्या गावात जी पाळ्यातली जत्रा आहे तिच्याबद्दल आपण सगळी माहिती आज त्यांना विचारून घेऊयात. त्यांना विचारून घेऊयात की ही जत्रा कधीपासून चालू केली आणि आता हिला किती वर्ष झाली, ते आता सगळी माहिती आणि त्याची सगळी वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊयात. तर बाबा, आम्हाला आज माहिती सांगा आपल्या पाळ्यातल्या जत्रेबद्दल. पाळ्यातल्या जत्रेबद्दल बाबा, पाळ्यातली जत्रा 2 घरांनीच पहिली केली. पोळ्याच्या घरान आणि गौरे पाटलाच्या घरान. त्यांचे रेडे कायम म्हशी जायच्यातनं पाळ्यात, त्या टायमाला त्यांनी चालू केली. मग सगळी लोक फाट्या काट्याला गुरं ढोरं सगळी जायला लागली सगळ्यांची, सगळ्यांनी केली. साधारणतः किती वर्ष झाली असतील? किती वर्ष झाले असतील तर जवळजवळ असं म्हणा की 100 वर्ष होऊन गेली असतील. 100 वर्ष. मग सुरुवातीला आपण ती कुठं जायचो रानात? त्याला जागे आयनच्या बशी, आयनच्या हिरे म्हणजे ते धबधबा आहेत तिथं. त्याच्या खालच्या बाजूला असा टप्पा आहे. त्या टप्प्याला सगळं माजणं केलेलं आहे आयनचं. तिथं जायचं. सकाळी गेला असतील ना दोघं जण कोण, आज ज्यांची पाळी असेल ती ते पाळे घेऊन गेला असेल ते गेले असतील. ती जत्रा करायची. मग तिथनं आवळीच्या पेढ्या करायच्या. हां हरदडीवर हां हरदडीवरून आणली बेंदवून आणली माचीवरून आणली आता मळ्याच्या. आता कशी काळांतर म्हणजे जसं जसं लोक जशी आता जवळ जवळ येत चालले, आता कालांतराने जवळ जवळ थोडी. तशी काही तर घटना घडते. आणि ते म्हणतात की स्त्रिया ते नैवेद्य खाऊ शकत नाही, असं नाही 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 त्याचं काय जरा सांगा. ती म्हणजे ते स्थळ चोख आहे. अच्छा. आयांचं स्थळ चोख आहे. म्हणजे तिथं महिला सुद्धा जाऊ शकत नाही त्या जागेवर असे. आणि अशी काय दुरुशीबाई झाली, तिला जर पाळी जर आली तर ती हरदडीवर काम करत असली तर तिला जर पाळी आली तर तिने गपचूप उठून घरी यायचं. अच्छा. कारण फणशीच्या एरियाच्या पलीकडे बाई जात नव्हती अशी. बरोबर. हा. आणि आता हे जे आपण सगळी राखणं वगैरे नैवेद्य देतोय त्या पाळ्यातल्या जत्रेमध्ये, तर संपूर्ण गावाचा सहभाग मग कधी झाला तिथं? म्हणजे पहिले तुम्ही बोलले ना दोघंच द्यायचे, पूर्ण गावाचा. मग ती अशी रानात फाट्या काटायला सगळी जायला लागली ना. मग त्यांनी सांगितलं की सगळी एक हो आणि सगळ्यांनी देऊ. सगळ्यांना जावं लागतं ना, कोण खेकड्याला माशाला सगळ्यांना जावं लागतं. त्याच्याकरता मग सगळ्यांनी घेतली. सगळ्यांना चारानं कास पण सगळ्यांनी घ्यायचा असं ठरलं. धन्यवाद आम्हाला ही सगळी माहिती सांगितल्याबद्दल. कारण पुढच्या पिढीला, आजच्या नवीन पिढीला ही सगळी माहिती असणं गरजेचं आहे. आपण नुसतं जाऊन राखण देऊन येतोय त्याचं काय माहिती नाही. दरवर्षी ते चाललंय, जातोय येतोय, पण खरं त्याच्या मागचं काय आहे, त्याच्या मागचं विज्ञान, त्याच्या मागचं धार्मिक पारंपरिक सगळं काहीतरी जे असेल ती माहिती एक आपला वाघजायला नारळ द्यायचा. वाघजाईला काय नारळ म्हणतात? नारळ द्यायचा वाघजाईला. आणि मालद्याचा हिरा नाही, मालद्याचा आपला या गावंडा होता ना मालद्या. पाळ्यामध्ये आपण जातो तिथं. तिथं ती मालद्या काळ काय इथं गौरव पाटलानं हरदडी बांधली होती. अच्छा. गावड्याखाली बसवली होती. ती त्याला खाण्यापिण्या तिथेच द्यायचा, पण तिथे नारळ द्यावा लागतो. आता जर इथनं बकरी दिलं ना तरी निवड झाल्यानंतर नारळ फोडायचा लागतो. मग कायम फोडायला लागतो, तो द्यायचा लागतो. आणि ते नैवेद्य घरी आणता येत नाही, तू तिकडेच संपवा लागतं, त्याचं मागचं काय आहे? त्याचं हे आता सांगितलं ना, महिलांचं सांगितलं ना. बरोबर. म्हणजे घरी आणायचा नाही तो निवड. अच्छा. म्हणजे सगळं काय असेल महिलांना खायचा नाही. खायचा पण नाही. मुली सुद्धा मोठ्या 17-18 वर्षाची मुलगी झाली तिला सुद्धा खायचा नाही. बरोबर. अजिबात. धन्यवाद आम्हाला सगळी माहिती सांगितल्याबद्दल. आणि नंतर वाड्यावर आल्यावर तुम्ही पण यालच ना नैवेद्य खायला? मी इथं आणा सांगितलं स्टँड मध्ये. अच्छा, ठीक आहे. चला, धन्यवाद. जातो आता आम्ही तिकडेच चाललोय. आता पोहोचलो आम्ही रानात, जिथं पायातली जत्रा आपली असते तिथं आता आलोय. चला बघूया आता काय काय तयारी चालू आहे. म्हातारबा इथं काय पत्रावळ्या वळतायत वाटतं. चला बघूया काय करतं. म्हातारबा काय चाललंय? हा, पत्रावळ्या वळून झाल्या का? हा, काय तयारी कुठपर्यंत आली?
काय मी लेखावर गेलोच नाही, मी काय आलो हा उन्हातनं तसं इथं बसलो, त्या पत्रावळ्या दोन केल्या. हा. ऊन काय लागते, ऊन म्हणजे काय आता गरमी तरी आपल्याकडे कमी आहे, खाली तर जाम आहे अजून. आम कशी तर खरी ते हम्म. तुमचं तरुण रक्त आहे म्हणून काय नाही आम्हाला अहो तुमचं पण अजून तरुणच आहे की, हल्ल्यासारखं आताशी होते. वयच किती आहे तुमचं? हल्ल्यासारखं होते. मग तरी तुम्हाला एवढं वय असताना एवढं रानावर फिरताय तुम्ही, अजून तुम्हाला तसं हेच आहे. नाही पण आताच काय घटकचा ते चक्कर आले तर घटकत माझ्या. चला मग जाऊया तिकडं. चला. हा आमच्या गावाचा जलसाठा आहे, तुम्हाला दाखवतो. इथून आमच्या गावाला पाणी पुरवलं जातं. टाक ना मारे खाली पूर्ण नैसर्गिक आणि अगदी कड्यातून हे पाणी आम्हाला येतं. त्याच्यामध्ये कोणतेही मिक्सर किंवा कोणतंही केमिकल किंवा रासायनिक काहीच नाही आहे. निव्वळ शुद्ध नैसर्गिक आणि झऱ्याचं पाणी. इथून आमच्या गावाला पाणी पुरवलं जातं. आता इकडे नैवेद्याची तयारी चालू आहे. भात झालाय. तिकडे बसेल बघ त्याला. त्याच्या मला काय तुम्हाला कसं वाटतंय, काय वाटतंय? आता आपण वर इकडं बोकड साफ करतायत, बघूया. हा आमच्या गावातला आब्यादा. आपण एकदम हिरिरीने जत्रेत सहभाग घेतो, माळकरी असून सुद्धा काम मदत करायला. आणि हे खास मुंबईवरून आलेली चिल्लर कंपनी. नाव काय रे तुझं? सार्थक. पूर्ण नाव सांगायचं. तू या जत्रेला पहिल्यांदा आलास की याच्या आधी आलेलास? कसं वाटतंय? तुझं नाव काय रे? मयुरेश शैलेश मोरे. तू कधी आलास का याच्या आधी जत्रेला? कसं वाटतं इकडे गावाला? हा तू आता राहायला कुठे आहेस? मुंबईत आहेस ना? मग तुला गावाला आले मजा येते की नाही? असं वाटतं ना, मजा येते ना इकडं रानात असं जेवायला, नैवेद्य खायला मजा येते ना? गेलो की आमच्या इथे ह्याच जागी रक्तीचा प्रसंग घडलेला. गेल्या वर्षी नाही तर 2-3 वर्ष 3 वर्ष इथंच झालेली घटना ती रक्त. काय झालं होतं जरा नक्की जरा सांगा अमोल, सांग काय झालं होतं? आता त्यांचं मलाच माहित नाही काय झालं. अमोल आमचा वजडीवर पाठवला आज.
निलाला आणि नतुदा मुंबईवर हजेरी लावले. काय वाटतं जत्रेबद्दल? पहिल्यांदा भरपूर वर्षातून आलोय. बस बाकी काय भरपूर वर्षातून आलोय. जत्रा पहिली आम्हाला आठवते का नाही जत्रा? आठवते. मग आता दरवर्षी यायला लागेल. दरवर्षी असा काय भेटला मार्ग मोकळा तर येऊ दरवर्षी. मार्ग काढायचा असतो, असा मोकळा मार्ग भेटतो का? काढायचा आठवण. बरोबर आहे, वेळ काढायला मग लागते. वेळ काढायला लागतो. गावासाठी नाही काढायचं तर काय? पटला साफ करून गँग चालले. ए मी नाहीये. फाटी आणायला आलोय. फाटी काही पडली होती जरा. प्रत्येकाने जंगलात आलोय जाम फाटी आणायला. तो निघतो ना मैल तो बघा जा. तुम्ही म्हणाल नाही नको खायचंच नाही. कुठला तो लय आंबट आहे. सरांच्या कुठला सेंद्री ना आपल्या सरांच्या तो हापूस आंबा. हापूसला नाही हे नाही आज्या काढणार. हे काय केलं असं? अजित मोरे लागत नाही मन. म्हणेन दोघांनी तिकडे काही बिरवाडीत काय हे सोडलं ऐकच घातलाय. घातलं दोघांनी. म्हणेन दोघांनी शिटी मारली की बंद निघालं. काय कॉन्टॅक्ट नाही. आता कसं आम्ही काय म्हणणार गावाला. जवळ असून तू बघायला गेला नाही. गावातली लोक त्याला बघायला गेली. तो गावातलं जाऊ दे. तो म्हणला भाऊकी मला एकही नाही फोन केला. मला काळी पहिला तर कोणता पत्री बेट घालतो ना. पत्री बेट मोकळा पडली तर ते उठव का परत. मग त्याला किती खेळायचा मला आवाज. आणि ती व्हिडिओ आपली लय भारी होती पण ते काय ते आवाज गेला ना तिचा. आवाज गेला ना ते व्हिडिओ व्हायरल झाली. हाय गाइस, खेळणार आहे कबड्डी. आंबतीचा असेल स्वप्न. भाऊ किती वाजता गेले? 3 वाजता. काय बोलतोस काय? अरे बघ आम्ही त्यावेळेस माहितीये का बैल बांधायला गेलो 1:30 वाजता. पांचटगिरी झाली. चल आंब्यावर जाऊन. अरे आंब्यावर काय जायचं? बैल बांधायला आंब्यावर गेलो. वयात हळद मीठ लागलं का ते बघा पहिले. हे आनंद आनंद आपला या तानाजीकडे परकाचा तानाजीकडे देतो. कोण आहे? त्या बोला इकडे. ए तानाजी ए परकाचा दिवस घे ना. इकडे इकडे कुठे कुठे आहे? गणेश गणेश अरे हा आपला. ओ गणेश नैवेद्य. आता इथं पहिली भक्ती वाढली. अरे कचरावळी केली.
आजा सगळ्यांची बरोबर येते का हा वा तुझ्या पद्धतीने फोटो हा ए अबा नवीन माल आणतो नवीन माल अरे कुणाची दोन लावून सांग त्याला दोन नाही एकच एक तुम्ही फिरा तुम्ही विचारा बा कोणाचं लावले अजून आपल्या गावच्या अध्यक्षाने काय आता किती पानं लावायचं असं? काय नाही एक पोटभर जेवायचं एक पानाच्या वर कुणी लावायचं नाही पानं ज्यांनी लावलेत दोन त्यांचं काय? ते काढून घेणार त्याचं ठेवणार नाही अध्यक्ष नात्याने काढून घेणार तुम्ही सांगा ना व्हिडिओ दोघांच्या वर ठेवणार आहे अध्यक्ष नात्याने काढून घेणार येणार येणार मग तुला बोलवलं तू का नाही आलास आणि काय तुला मुलाखत घ्यायची नाही झाली आमची सगळ्यांची मुलाखत हे नाही बघ त्या कोपऱ्यात सगळी वाट लावली यांनी लावणार